बस कसं दिसतं नादच नाही करायचं. सरांसोबत आहेत आपण, काय टेन्शन नाही. काय केलंय वा काय नियोजन आहे. नियोजन मग आता हे नियोजनच आहे ना. नदी हीच ती बेल. पब्लिक मूर्ती सीमित ठेवलेली ह्या एकदम मिडल पॉइंट आहे सगळं डोमचा. हा या डोमचा एकदम सेंट्रल पॉईंट. आता याच्या मागं कारण काय तुम्हाला ते सांगतो की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह प्रार्थना करतो, समजा असं आपण म्हणलो की सगळ्यांचं कल्याण होतं, तर ती ऊर्जा कुठे जाते, वरती जाते आणि वरून मग तिचं काय येतं आपल्याला रिफ्लेक्शन येतं. तशी संकल्पना या घंटेमाग आहे. ज्यावेळेस तुम्ही ही घंटा धरून अशी हे करणार, ही साखळी अशी ऑसिलेट होत होत वरती जाते आणि वरती तिथं टच होत पुन्हा ती खाली येते आणि ती घंटी पुन्हा वाजवते. लक्षात आलं. आणि तिथं बघा, जर तुम्ही वरती बघितलं तर प्रत्येक धर्माचं सिम्बॉल आहे. हिंदू धर्माचं आहे, ख्रिश्चन धर्माचं आहे.